पुण्यामधल्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आले, मात्र त्यांनी एकत्रित बसणं टाळलं। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होती आणि या सभेसाठी मंचावर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि विश्वस्त अजित पवार यांची बैठक व्यवस्था ही शेजारी शेजारी करण्यात आलेली होती। मात्र अजित पवार मंचावर आले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या नावाची पाटी बदलून घेतली। दोघांमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची पाटी त्यांनी ठेवली। संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बघत अजित पवार यांनी आसन व्यवस्था बदलल्याचं स्मित हास्य करत त्यांना कल्पना दिली आणि ही सगळी दृश्य चित्रित झाली आहेत झी 24 तासच्या कॅमेऱ्यामध्ये। पुण्यामध्ये हा एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये आज अजित पवार आणि शरद पवार एकत्रित दिसणार, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होत्या। गेल्या काही दिवसांमध्ये 2-3 कार्यक्रमांमध्ये दोघे जण असेच आलेले होते, एका मंचावर दिसले। दिल्लीमध्ये जाऊन शरद पवारांची वाढदिवसानिमित्तानं अजित पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर या दोघांमध्ये एक प्रकारे कुठेतरी जवळीकता येतेय अशा प्रकारे वातावरण निर्मिती होती। त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं आणि आज मात्र अजित पवारांनी आसन व्यवस्था दोघांची शेजारी शेजारी असताना मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं नाव असलेली पाटी त्या ठिकाणी चिकटवली आणि आपली आसन व्यवस्था त्यांनी बदलून घेतली। बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो, म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना, माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। त्याच्यामधले ही काही बातमी होऊ शकत नाही। त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिला,